बघू शकाल सलामीवीर सनी आणि ऋतिकला गोलंदाजीसाठी गोलंदाज मार्फत अजयला आपण बघू शकाल पहिलाच बॉल खराब चेंडू पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी वाईट बॉल पंचांचा इशारा वाईट बॉल बघू शकाल मेन पंच आपण मनीष म्हात्रे एक चांगले पंच आपण काल देखील त्यांना पाहिले पहिल्या दिवशी देखील त्यांना पाहिले पंचांच्या भूमिकेत पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर पाहतोय आपण दुसरा चेंडूचा विचार केला ना डॉट चेंडू फेकला अद्याप मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला सामना मात्र पाहिला आपण बांधणवाडी विपक्ष पाहिला पण भेंडीचा पाडा मात्र त्या सामन्यामध्ये बाजी मारली भेंडीपाडा संघाने. तर शेवटच्या सामन्या मात्र शेवटच्या मुवमेंटपर्यंत सामना आला होता. पाहायला गेलं तर बांधणवाडी संघाने थोडीशी चुका मात्र त्यांची फिल्डिंगमुळे थोडीशी चुका घडल्या. तर पुढच्या मॅचसाठी आपल्या बेस्ट ऑफ लक. मॅचमध्ये मात्र हार जीत होत राहते. चांगला फटका पाहतोय आपण क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. हो थोडासा फंबल पाहतोय आपण बेडूक साफ्या फिल्डिंग चांगला खर्डी संघाचा पाहतोय क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी रवीने मात्र चुकी केली आहे. त्या चुकीचा मात्र लगेचच फायदा घेतलाय. दोन्ही फलंदाज पाहतोय सनी ना ऋतिकला पाहतोय आपण लगेचच मात्र फायदा उचललाय. एक धाव होती तिथं दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय म्हणजे टोटल आपण पाहतोय धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तबळ 3 धावांना काय फटका नजाकत भरलेला फटका पाहतोय. चाबूक शॉट पाहतोय आपण थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे मात्र चेंडू पर्यंत पाहतो आपण छन्ना मुन्ना तोपर्यंत मात्र 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. या 3 धावीच्या मदतीने टोटल स्कोर आपण पाहिला स्कोर कार्डवरती लागला गेला तब्बल 6 धावा म्हणजे अद्याप विचार केला ना या गोलंदाजाने कमबॅक केलाय. मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित ठेवला जातोय पण सिंगल डबल पासून मात्र वंचित ठेवलं जात नाहीये. चांगली फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज पाहतो आपण कर्मवीर आणि धर्मवीर अशी मैदानाच्या आतमध्ये जोडी पाहतोय आपण. चांगला सामना मात्र पाहायला मिळेल. एक साईडला पाहतोय अंबरनाथ संघ आणि त्यांना फाईट करतोय खारडी संघ म्हणजे दोन्ही संघ पाहतो ना आपण दोन्ही संघ चांगले पाहतात आणि मॅच मात्र चांगली होईल यात मात्र कुठली शंका नसेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न थोडीशी लाईन मात्र मिस केली आहे. बॅटची अतली कडा आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय चेंडू येतोय डॉट म्हणजे अद्याप विचार केला गोलंदाजी मात्र चांगली करत असताना दमदार गोलंदाज पाहतो आपण खर्डी संघाचा गोलंदाज अजयच्या माध्यमातून टिकट मारा केला जातोय. 5-3 धावा आल्या त्यानंतर मात्र लगेचच मात्र प्रति उत्तर दिलाय डॉट चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा तयार हो हा तडाखा दिलाय उंचच उंच उडाला जजमेंट करतोय त्या ठिकाणी हो ध्रुवने मात्र चांगला झेल टिकलाय चांगला जजमेंट मात्र चांगला होता. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र चेंडूवरती अचूक नजर ठेवली होती त्यानंतर मात्र चांगला झेल. पहिला झटका क्रमांक लागलाय अंबरनाथ या संघाला. चला नवीन फलंदाज एंटर व्हा लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये विचार केला ना मैदानाच्या आतमध्ये जी लक्ष्मण रेखा आखली गेली आहे जर फलंदाज बाद झाला ना तर लक्ष्मण रेखा पलटली तर निश्चित 2 धावेची पेनल्टी मात्र दिली जाईल. मी सूचना करत आहे यानंतर परत सूचना करणार नाही आहे आणि सर्व खेळाडूंनी मात्र नोंद घ्या लगेच 2 धावेची मात्र पेनल्टी केली जाते. जो फलंदाज असेल आऊट नवीन जो फलंदाज असेल ना डगाडूमधून तो फलंदाजाने मात्र मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण दाखल व्हायचं आहे आणि जो फलंदाज मात्र बाद होईल त्याने जर लक्ष्मण रेखा जर ओलांडली तर 2 धावेची मात्र संघाला पेनल्टी दिली जाईल. आयोजन आणि नियोजन काय असतं ना ते दाखवून दिलंय आदर्श खरड या संघाने. मात्र विचार केला ना काय स्पर्धा पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून MTC लाईव्ह पाहतोय आपण लाईव्ह क्लिअरिटी पाहतोय आपण एकदम दमदार. इंटरनेट नसल्या कारणाने तरी आपल्या घर बसल्या मात्र लाईव्हचा प्रसारण आपले आनंद घेत आहे प्रेक्षक म्हणजे चांगली संकल्पना पाहतो आपण. MTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या मात्र ही स्पर्धा पाहत आहे आपण आणि जे लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघत असतील ना त्यांचं मात्र सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दिलखुश हो कहते ना बाबू मामा ठाकुर सपना भी भाग गया और करण भी भाग गया अभी शंकर बिहार किसके साथ गाना गाएगा. दिलखुश के बाद
दिलखुश आलाय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो दिलखुश मात्र पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याच्या माध्यमातून हा चेंडू मात्र थोडीशी दिशा आणि गोलंदाजी म्हणजे थोडीशी लाईन मिस केली आहे. रिव्हर्स खेळण्याच्या माध्यमातून मात्र पहिला चेंडू मात्र वाईट फेकलाय. खराब चेंडू पाहतोय. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती दिलखुश पाहतो आपण स्ट्राईक एंडला. हो हा बॅटच्या रॅडर मध्ये आणि हो काय फटका जसा आला तसा फेकून पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल पाहिली आपण अंबरनाथ संघाची 13 धावा 1 गडी बाद 13. चला मीटिंग नको या विनंती असेल. आजच्या दिवसाचा विचार केला ना तर आम्ही का घाई करतो आम्हालाही मात्र घाई करायची गरज नाही. पण यानंतर मात्र विचार केला ना जे मैदानाचे मालक आहेत म्हणजे जे प्रॉपर सराव करत असताना 14 झाल्या धावपटलावरती धावा पाहतो आपण. स्कोररच्या माध्यमातून थोडीशी चुका पाहतो आपण. शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार आलाय. पहिले 7 होते ना क्षमा असावी. 13 धावा पाहतो आपण. 5 षटकार आला त्याच्या आधी मध्ये 7 होत्या आणि षटकार नंतर पाहतो आपण टोटल स्कोर 1 गडी बाद अंबरनाथ संघाची 13 धावा. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती सुनीलचा वापर केला जातोय. स्वतः संगणक आहे का काय सुनील उपसंगणक पाहतोय. सातत्याने विचार केला ना जेव्हा जेव्हा खारगी संघ खेळतो तेव्हा तेव्हा मात्र तोच सुनील पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. त्यानंतर पाहतोय जो सलामीला आलेला फलंदाज अंबरनाथचा हट्टाकट्टा फलंदाज सनीला पाहतोय आणि एका साईडला पाहतोय दिलखुश. दिलखुशने मात्र एक षटकार लावलाय म्हणजे दिलखुश केलाय संघाचा. षटकार मारून मात्र दिलखुश केलाय. चला सनी स्ट्रायकिंगला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय सुनील. चला सुनील आपण थोडासा वेळ खर्च कमी करा आपल्याला विनंती असेल. यानंतर पाहता आपण जेवढ्या लवकर स्पर्धा मात्र संपतील ना त्यानंतर मात्र आमचे आयोजक आणि आयोगांची पूर्ण टीम त्यांना सराव करावा लागतो. त्यांच्यासाठी मात्र थोडीशी हा फुलटॉस चेंडू होता पूर्णपणे फायदा घेता आला नाहीये मात्र चेंडू जाईल 1+4 म्हणजे हा येतोय पंजा. हा पंजा लागलाय का काय म्हणजे पंजा कुणाच्या बाजूने लागलाय अंबरनाथ संघाच्या बाजूने. बिना पायल के बजे घुंगरू छम 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 हा येतोय पंजा म्हणजे 5 धावा मिळतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय सुनीलच्या माध्यमातून. पहिला चेंडू मात्र खराब फेकला. त्यानंतर मात्र विकेट किपरची चुकी. त्यानंतर मात्र गल्लीमधून चेंडू झालाय फरार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी रवीला पाहतो आपण. एका टप्प्यावरती मात्र चेंडू उचललाय फेकलाय तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून 5 स्ट्राईक लढण्याचं काम केलंय ज्याने मात्र दिलखुश केलाय. तोच फलंदाज एक षटकार सुद्धा लावलाय दिलखुशने. डावखोर येतात फलंदाज जेव्हा जेव्हा डावखोर येताचे फलंदाज लंगडा हो गया. काय फटका वा दिलदार फटका होता. जबरदस्त फटका आपण पाहतोय. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल आपण पाहिली ना स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या तब्बल 23 धावा म्हणजे चांगला फटका पाहतो आपण. त्यानंतर पाहतोय चांगला फटका क्षेत्ररक्षण मात्र दर्जाचं राहिलंय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक लढण्याचं काम केलं फलंदाज पाहतो आपण सनीचा विचार केला ना जो सलामीला आलेला फलंदाज पाहतोय सनी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे म्हणजे धावसंख्या मात्र चांगली जमा केली अद्याप मी म्हणेन. अंबरनाथ या संघाने चांगली फलंदाजी करत असताना अंबरनाथ संघ पाहतोय त्यांना फाईट करत असताना गोलंदाजी करतोय खार्डी संघ. अद्याप मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा करतोय. चांगला फटका पाहतोय. यॉर्करचा वापर केला होता. पुन्हा एकदा रवी चुकी करतोय. तोपर्यंत मात्र सिंगल. रवीच्या माध्यमातून थोडासा सराव कमी पडतो का काय. रवी थोडासा बॅकफुटला पाहतोय. हा फलंदाज मात्र बाद. काही गरज नव्हती का या ठिकाणी. काही गरज नव्हती. पहा फलंदाज मात्र बाद नसेल. पाल शेवटच्या मुमेंटला आहे ना चेंडू हातातनं निसला आणि त्यानंतर स्टंपला हात लागला आणि हा प्रकार घडतोय मैदानामध्ये. मी तर म्हणेन जीवनदान दिलाय. दिलखुशला मात्र जीवनदान मिळालाय का काय. बाल वाचलाय. मी तर म्हणेन बाल वाचलाय.
पहा जीवनदान म्हणजे मेलेला कोंबडा जिवंत झालाय असा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. दिलखुश. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग नको या खरडी संघ आपण. आणि लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आम्ही बघितलाय. पहा हात लागलाय पहिला किपरची चालाकी. आणि जेव्हा जेव्हा खाडी संघ खेळतोय ना तेव्हा तेव्हा या विकेट किपरची मात्र लई चालाकी असते. विकेट किपरच्या माध्यमातून पाहतोय आपण विश्वनाथ म्हणजे खूप जुना जाणता खेळाडू खार्डी संघाच्या माध्यमातून सातत्याने खेळत असतोय. आणि विकेट किपरच्या माध्यमातून मात्र अतिगाई ना संकटात नाही. पहा जर प्रॉपर जर चेंडू दोन चेंडू बाकी आहेत. दोन एक चेंडू वाईट फेकलाय. एक चेंडू वाईट फेकलाय. पहिला दोन चेंडू वरती सिंगल त्यानंतर मात्र खराब चेंडू फेकला वाईट टाकलाय. चार चेंडू झालेत बाबा इथं. चार चेंडू झालेत. पहिला चेंडू खराब त्यानंतर सिंगल त्यानंतर चार त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आणि ही एक सिंगल म्हणजे चार. पाच चेंडू म्हणजे अजूनही दोन चेंडू फेकावं लागतील. पहा स्कोररच्या माध्यमातून काही चुकी होणार नाही. तुम्ही थोडंसं फंबल झाल्यानंतर तुमच्यावरती थोडासा प्रेशर असल्यानंतर आमचा लक्ष मात्र असतोय वहीवरती म्हणजे पेन आमच्या हाताने आहे. आम्ही बोलत नाही आम्ही लिहितो. आणि त्यानंतर मात्र चांगला फटका पाहतोय. पुन्हा एकदा रनआउटची चान्स होती. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडूने हुलकावणी दिली. तोपर्यंत मात्र सिंगल या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहिली अंबरनाथ संघ जाऊन पोहोचलाय 26 धावा म्हणजे अद्याप चांगली धावसंख्या मात्र जमा केली आहे अंबरनाथ या संघाने. समोरी पाहत तेवढ्या ताकदीचा संघ पाहतो आपण खार्डी संघ. दमदार संघ पाहतो आपण. सुनील थोडासा महागडा ठरतोय का काय हा प्रश्न पडला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पंच आमचे पाहतील ना प्रोफेशनल पंच मनीष यांच्या माध्यमातून काही अचूक डिसिजन असतो आणि अचूक नजर आहे त्यांची. आणि सातत्याने मात्र आदर्श संघ खरड यांच्या माध्यमातून चांगला क्रिकेटही खेळतात म्हणजे खूप अनुभव आहे त्यांना. आणि हा चेंडू खराब फेकलाय. वाईट चेंडू फेकलाय. चांगला फटका पाहतोय. पुन्हा एकदा एक धाव तर कंप्लीट झाली आहे. वेगाने जातोय चेंडू सीमारेषेजवळ. तोपर्यंत मात्र दोन धावा कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न पडला गेलाय. स्लो मात्र केलाय थोडासा पाहतो आपण मिस फिल्डिंग त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र वेगाने 3 धावा म्हणजे 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. टोटल आपण पहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 30 धावा म्हणजे अद्याप विचार केला ना सुनील थोडासा महागडा ठरलाय. म्हणजे सुनीलने तब्बल 17 धावा खर्च केल्या मी तर म्हणेन. खूप थोडासा महागडा ठरला सुनील. चला टीम मिनिट विनंती असेल आपल्याला. ड्रिंक ट्रॉली तर मैदानाच्या आतमध्ये गेली. आपण पाणी प्यानं थोडासा फास्टली केला. त्यानंतर सामना पाहतो आपण. दोन्ही संघाला विनंती असेल दिलीप म्हात्रे साहेबांचं आगमन झालाय. विनीत म्हात्रे साहेबांचं आगमन झालाय. हो हो कालच्या दिवसामध्ये ज्याने एक दिवस गाजवला म्हणजे चांगला टिटवी बैलाचे मालक पाहता आपण. चांगला जेव्हा स्पर्धा पानेरी फाडा आणि बनोली बी या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. जर आपण तुम्ही वेळेवरती आलं नाहीये तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल यात मात्र कुठली शंका नसेल. त्यानंतर पाहतो आपण करवले संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहाल आपण. करवले संघ मात्र प्रयत्न जरूर करतो. करवले संघाच्या मात्र स्पर्धा दर्जेदार राहिल्या. आणि लाईव्हच्या माध्यमात आपल्या ड्रिंक ट्रॉली पाहताय ना सर्वात जास्त कोणी मेहनत घेतली असेल तर अमनने मात्र मेहनत घेतली आहे या स्पर्धा. त्याचा मात्र विचार केला ना प्रत्येक काम अमनचा असतो. ड्रिंक ट्रॉली असेल ड्रिंक ट्रॉलीच्या नंतर मात्र मैदानाची सजवणी असेल त्यानंतर मात्र काय अफाट मेहनत. मी तर म्हणेन पूर्ण श्रेय आहे ना आयोजकांच्या माध्यमातून अमितला देईन. चांगला योगदान दिलं आपल्या आणि स्वतः खेळतही आहे चांगला मध्ये क्रिकेटही चांगला खेळतोय. चला दुसऱ्या षटकाला मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसरा षटक पास ध्रुवला पाहतोय. तिसरा गोलंदाज पाहतोय सुनील थोडासा मागडा ठरल्यानंतर. टोटल आपण पाहिली अंबरनाथ संघाची तब्बल 30 धावा लागल्या गेल्यात. अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. ध्रुवला पाहतोय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज जो अजूनही सलामीला आहे सनी.
हो हो, शॉर्ट बॉल पुल केलाय, पुल करायचा प्रयत्न आणि बॅटची कडा आणि विकेट किपर होता त्या ठिकाणी सुनील, आणि सुनीलने मात्र झेल टिपलाय. बॅक टू डग आउट. दुसरा झटका लागलाय अंबरनाथ संघाला. त्यानंतर नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करा. नवीन फलंदाज आपण एंटर करा. पुन्हा एकदा मी कॉल करत आहे, पुन्हा एकदा कॉल करत आहे. जर याच्यानंतर तुम्ही ऐकला नाही तर आम्ही पॅनल्टीला तुम्हाला तर सामोरं जावं लागेल. जसा फलंदाज मात्र बाद होईल ना तसा नवीन फलंदाज जो जाईल मैदानात त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच एंटर करा. पुन्हा एकदा मी कॉल करत आहे. जर तुम्हाला समजला नसेल तर पुन्हा एकदा मी सांगत आहे, जसा फलंदाज बाद झाला आणि तसा जो डगआउटमध्ये नवीन फलंदाज असेल त्याने मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच एंटर करा किंवा पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. विजय, विजय नावाचा हा फलंदाज विजय करून देईल का आपल्या संघाला. शॉर्ट बॉल पुल केलाय, हो नन्ना मन्ना, त्याच्या कमलेशने मात्र चुका केल्या. झेल हातामध्ये होता कमलेशने झेल सोडलाय. तोपर्यंत मात्र सिंगल, सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. 31 धावा टोटल पाहतो आपण स्कोर कार्ड वरती. आणि तब्बल अंबरनाथ संघाचा विचार केला ना 2 बाद 31 वरती खेळतोय, म्हणजे अद्याप चांगली धावसंख्या मात्र जमा केली आहे. प्रत्येक षटकाचा विचार केला 15ची सरासरी गाठली मी तर म्हणेन. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केलेले, क्षेत्ररक्षण केलंय, पायाने पहा चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 2. या 2 धावेच्या मदतीने पाहते टोटल पाहतोय पण 33 धावा लागल्या गेल्यात अंबरनाथ संघाच्या 2 गडी बाद. मात्र अजूनही पाहतोय दिल बहार मैदान के अंदर और दिल खुश करते हुए अपने संघ का मात्र दिल बहार. एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला. पुन्हा एकदा षटकार मारेल का. बॅटच्या रडारमध्ये होता चेंडू. मात्र कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. अद्याप विचार केला ना ध्रुवचं 3 चेंडू फेकला, 3 चेंडूमध्ये फक्त 4 चेंडू फेकले क्षमा असावी. त्यानंतर मात्र धावा खर्च केला फक्त 3 धावा, म्हणजे अद्याप कमबॅक केला. सुनीलने थोड्याशा धावा खर्च केल्या जरूर. त्यानंतर पाहतो ध्रुवला कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केली आहे. दिल बहार साठी मात्र हो हो, हा तडाखा बॅटच्या रडार मध्ये मधोमध होता आणि जाईल लांबच लांब, ठोकला षटकार. कहते ना मामा ठाकुर सपना भी भाग्य और करण भी भाग्य. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई. दिल भर के साथ झिंगो झिंगो भाई. चला होलिंडर्स, आपला ताबा घ्या होलिंडर्स. चेंडू जसा मैदानाच्या बाहेर गेला ना तस हो हो आनंदच्या माध्यमातून पाहतोय एक चांगला होलिंडर्स पाहतो आपण. आनंद पा खतरों का खिलाड़ी जाना जाता है भाई. आनंद चौधरी को पा जाएगा तो बहुत खतरनाक छे. पुन्हा एकदा तयार पाहतोय, प्रति हल्ला चढवला जातोय. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय, गॅपशॉट सिलेक्शन आणि मोजून मापून मारलेला हा हे तोय सलगचा दुसरा षटकार. हो हो, आता काय सांगायचं आहे गड्या. लैला के शादी में लपड़ा हो गया और साला इतना नाचा के लंगड़ा हो गया. टोटल पाहतोय आपण धावपटलावरती धावा जातो तब्बल 45 धावा. 45 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात. प्रति हल्ला चढवला जातोय शेवटच्या 2 चेंडूवरती. मात्र प्रति हल्ला घना गती पहार आणि हा दिल बहार आणि दिल खुश कर दिया भाईने. चांगलं फटके पाहिले आपण. पहिल्याच चेंडूवरती मात्र षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर मात्र चांगली फटकेबाजी. पुन्हा एकदा 2 षटकार मारल्यात, म्हणजे अद्याप चांगली फलंदाजी करत असताना पाहतोय आपण. एक जुना जाणता गोलंदाज पाहतोय आपण खर्डी संघाचा कालूराम. खूप वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू पाहतोय आपण. सातत्याने विचार केला ना कालूरामला पाहतोय आपण खर्डी संघाच्या माध्यमातून. त्यानंतर पाहतोय किपर पाहतो आपण विश्वनाथच्या माध्यमातून. खूप वर्षाचा अनुभव असलेले खेळाडू खर्डी संघाच्या माध्यमातून. आणि जेव्हा खेळतात ना तेव्हा चांगले खेळतात. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय आपण कालूराम या गोलंदाजाला.
चौथा क्रमांक. हो चांगला फटका पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा चुकी करतोय. अजय होता त्या ठिकाणी. अजयने पुन्हा एकदा चुकी केली. स्ट्राईक रोटेट करून द्यायची नव्हती मात्र स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय. फलंदाज पाहतो आपण दिल बहार. दिलखुश म्हणजे दिलखुश करून टाकला याने. अद्याप मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार म्हणजे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतोय आपण दिलखुश या फलंदाजाला. नाव ठेवलं असेल आई बापाने मात्र चांगले ठेवलंय दिलखुश म्हणजे आई बापाचं दिल खुश केलं असेल. आणि तशाच नावाचा हा खेळाडू पाहतोय आणि मैदानाच्या आतमध्ये संघाचाही दिल खुश करत असताना फुल टॉस चेंडू आणि हा दिलाय तडाका जाईल. हा मोजून मापून मारलेला पुन्हा एकदा तिसरा षटकार म्हणजे हॅट्रिक षटकार पाहतो आपण. चांगले फटकेबाजी पाहतोय दिलखुश. आज भाई दिल खुश करेगा सबका. अंबरनाथ मात्र पूर्णपणे संघ खुश. टोटल पहिली आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 52 म्हणजे 50 कंप्लीट झाली अंबरनाथ संघाची. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. 50 धावा पूर्ण झाल्यात या संघाच्या. 50 कंप्लीट. एकमेकावर मात्र दिलखुशने मात्र चांगली फलंदाजी केली आहे. 4 षटकार पाहिले, 1 चौकार पाहिला आपण दिलखुशच्या बॅटमध्ये म्हणजे अद्याप चांगली फलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा तयार पाहतोय दिलखुश स्ट्रायगिंगला. हो फिरवला चेंडू. झेलची शक्यता होती का काय हा प्रश्न नाही. थोडीशी लाईन मिस केली. पंच आमच्याकडे वळतील. हा खराब चेंडू फेकलाय वाईट चेंडू. थोडा म्हणजे विचार केला ना शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता कालूरामने मात्र थोडीशी लाईन मिस केली आहे. त्यानंतर मात्र हा खराब चेंडू वाईट फेकलाय. वाईटच्या मदतीने पाहतोय आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकलाय. टोटल पाहतो आपण 53 धावा अंबरनाथ संघाची. हो हा यावेळेस मात्र दांडी वाकवली गेली. दिलखुशला मात्र माघारी परतवलाय. चांगली बॅटिंग केली. दिलखुशने मात्र दमदार फलंदाजी राहिली. चला नवीन फलंदाज 33 धावा कुठून काढल्या. 50-53 नंतर मात्र पाहिल्या गेल्या तर एकट्याच्या 33 धावा म्हणजे 20 धावा वैयक्तिक होत्या. त्यानंतर मात्र एकट्याच्या 33 धावा म्हणजे चांगली फलंदाजी केली. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये पाहतो विकी या फलंदाजाला. कालूरामने मात्र षटकार आल्यानंतर कमबॅक काय असतो तो दाखवून दिलाय. स्वतःचा अनुभव काय असतो तो दाखवून दिलाय. शेवटच्या मुवमेंटला मात्र चांगला गोलंदाजी करत असताना वाईट टाकला. त्यानंतर मात्र दांडी वाकवली गेली त्या ठिकाणी. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. कार्टी संघ थोडासा स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. आपण गेम स्टार्ट करायला लगेचच. कालूरामने मात्र कमबॅक केलाय. धावाला अंकुश लावण्याचं काम करेल का हा प्रश्न पडलाय. हो अंकुश मात्र लावला या ठिकाणी. पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता मात्र फिरकीचा जादूगर पाहतोय कालूरामची मात्र शेवटच्या षटकामध्ये चालत असताना गोलंदाजी चांगली. षटकार जरूर आलाय षटकामध्ये नसताना कमबॅक करत काय कमबॅक असं तो करून दाखवलाय. कमबॅक कालूराम पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस चेंडू होता. पर्वणी होती. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न थोडासा फंबल पाहतोय. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकले गेलाय. टोटल पाहिली आपण अंबरनाथ संघाची 54 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 3 गडी बाद. आणि शेवटच्या या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हो हा तडाखा दिला. चला खराडी संघ आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायला गेजच. खराडी संघ चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण बस बस ना चला सुनील थोडासा स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला पण विचार केला ना निवेदनचं खूप मोठं वाट आहे पण निवेदनचा विचार केला ना जेवढे संघ आहेत ना तेवढे संघ मात्र जमा करायचं काम केलं आहे या निवेदननं आणि सातत्याने मात्र खरड संघाला मात्र पाठीराखा असतो निवेदनचा मेन पंच पाहतो आपण मनीषला पाहतोय त्यानंतर पाहतो निवेदनला म्हणजे दोन्ही पंच पाहत आहे एकदम प्रोफेशनल पंच चांगलं पंच क्रिकेट सुद्धा चांगलं खेळलं जातं या दोन्ही पंचांच्या माध्यमातून चला सामना स्टार्ट पहिल्या सत्रामध्ये अंबरनाथ संघाने तब्बल 54 धावा जमा केल्या त्यानंतर पाहतोय 55 धावेचं लक्ष ठेवलंय खार्डी संघापुढे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सुनीलला पाहतोय हो पहिला चेंडू हुक केलाय आणि जेल मात्र उडाली आहे जजमेंट मात्र पाहिलाय जजमेंट करतोय हो पहिला झटका क्रमांक आणि जल्लोष पहा काय जल्लोष वा आणि सुनीलला मात्र माघारी परतवलाय चला अतुल यांचं आगमन झालंय चला खार्डी संघ जो फलंदाज नवीन जो एंटर होईल ना त्याने मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करा जेणेकरून आम्हाला वेळ थोडासा वाचेल विनंती असेल नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय रवी गणेश आहे का पण 55 धावेचं पाठलाग करत असताना पहिला झटका क्रमांक लागला खार्डी संघाला पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहतोय अंबरनाथ संघाची गोलंदाज पुन्हा एकदा फिरवला चेंडू आणि क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी हो दोन चेंडू मध्ये दोन झटके म्हणजे तू चल मैं आया ओ हो मामा ठाकुर सपना भी भाग गया और करण भी भाग गया अभी शंकर बिहारी किसके साथ डांस करेगा भाई हो गया जिंगो जिंगो भाई खार्डी संघाला सलगचा लागला दुसरा झटका तू चल मैं आया पाच जुना जाणता खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय कालूराम पाहतोय आपण कालूरामचा पण विचार केला ना खार्डी संघासाठी कालूराम एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण सातत्याने मात्र चांगला क्रिकेट खेळत असताना खार्डी संघासाठी आता मात्र जुने दोघेही पाहतोय विश्वनाथ आणि त्यांच्या सोमेत मात्र किसन पाहतोय किसन त्यांच्या सोमेत मात्र पाहतोय कालूराम किसनचा मित्र विचार केला ना नॉन स्ट्राईकला उभा आहे मात्र आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण कालूराम एक जुना जाणता फलंदाज पाहतोय आपण खार्डी संघाचा गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल दोन चेंडू मध्ये दोन विकेट कॅरी केल्यात मात्र चांगली गोलंदाजी करत असताना अद्याप मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अंबरनाथ संघ खेळत असताना हो चांगला चांगला फटका पाहतोय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण फक्त सिंगल मिळेल टीम आहे बोलला तो मला चला मानेरी पाडा आपण आला असाल तर आपली रिपोर्टिंग करा त्यानंतर पाहतो बोनोली बी संघ आपणही आला असाल तर आपली रिपोर्टिंग करा
थोडासा मात्र काय गोलंदाजी पाहतो आपण, अचूक गोलंदाजी राहिली आहे. फक्त या षटकामध्ये एक धाव खर्च केली आहे, म्हणजे अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय, क्षेत्ररक्षण नाहीये जवळपास. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा झाली आहे कंप्लीट, म्हणजे चांगला क्षेत्ररक्षण केला. 2 धावा मात्र खर्च केल्या. 2 धाब्याच्या मदतीने टोटल आपण पाहिली आहे खर्डी संघाची फक्त 3 धावा. 55 धाबीचं पटलन करत असताना एकेरी दुहेरी मग म्हणे काय फरक पडणार नाहीये. त्याला मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये मग प्रत्येक षटकाचा विचार केला एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. आवाज करतो पण लाईव्हला अंतराचे म्हणून कमी ठेवले. पुढे एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय कालुराम. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल होती पाहतो. मात्र बॅटची कडा आणि संपलाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ. टोटल पहिली आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 3 धावा. चला टीम मीटिंग नको अंबरनाथ संघ, आपल्याला विनंती असेल आपण गोलंदाज कोण असेल तो लगेचच मात्र सज्ज करा. पण अजूनही विचार केला ना तब्बल 18 चेंडू शिल्लक असेल आणि तब्बल 51 धाब्याची टोटल 52 धाब्याची गरज असेल, म्हणजे खूप मोठा डोंगर आहे. खूप मोठा डोंगर रचला आहे अंबरनाथ या संघाने. त्याचं एकमेव कारण मात्र सुरुवातीला 2 गडी मात्र लवकर गमावले गेले खर्डी संघाचे. आवाज कमी करून ठेवले लाईव्हला तर असेच नाही, लाईव्ह बंद होतो. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल आपण पाहिली फक्त ना फक्त खर्डी संघाची 3 आणि पाहतोय अजूनही 18 चेंडू शिल्लक असेल आणि तब्बल 52 धावेची गरज असेल. 50 आणि 2 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय खर्डी संघाला. विचार केला ना तर थोडासा आव्हान मात्र थोडासा महागडा ठरलाय. डोंगर मात्र उभा केला आहे. चांगला फटका पाहतो, चाबूक शॉट. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. आउटफील्ड खराब तुरशी असल्यामुळे थोडस मात्र विचार केला ना थोडीशी चिल्लमचटी पाहतोय आपण. कव्हर करा ना टवर करा पाहतो आपण. विचार केला ना एक चांगला पाणी हे बोलणं गरजेचं असतोय. एखादा वेळेस जर चेंडू निसटला जर किपरच्या हातामधून तर तो चौकारच जाईल. ओरडणं गरजेचं असतो. मैदानाच्या मध्ये पाहतोय खर्डी संघावरती थोडं पारलं बाळी पडलाय आणि त्या पारलं बाळी पडल्यानंतर मात्र काय क्षेत्ररक्षण, वा दर्जेदार क्षेत्ररक्षण. जवळजवळ ना हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर होता. त्यानंतर मात्र काय क्षेत्ररक्षण राहिलाय. क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी पाहतो आपण अजयच्या माध्यमातून दमदार. मी तर म्हणेन आपल्या संघासाठी मी ते 5 धावा वाचवल्यात. 5 धावा फक्त 1 धाव मिळेल, म्हणजे अद्याप विचार केला ना मोठ्या फटक्यापासून मात्र खर्डी संघाला पूर्णपणे झकळून ठेवलाय, म्हणजे बांधून ठेवलाय पूर्णपणे. म्हणजे अद्याप क्षेत्ररक्षण चांगलं होतोय. फलंदाजी चांगली केली आणि गोलंदाजी त्याच दर्जाची होती मी तर म्हणेन. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. हो हो, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगला पाहिला आपण. 2 धावा तर वेगाने कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी काही फरक पडणार नाही मित्रांनो अंबरनाथ संघाला. प्रत्येक ओव्हरचा विचार केला तर प्रत्येक ओव्हरमध्ये आता 2 मोठे फटक्यांची गरज असेल कंपल्सरी. मी तर म्हणेन 55 धावेचं पट्टण करत असताना चांगली धावसंख्या मात्र जमा केली नाही आहे. पहिल्या षटकाचा विचार केला ना फक्त 3 धावा आल्या. त्यानंतर पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि धावा खर्च केला तब्बल 4 धावा. म्हणजे अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हो सनी हा तडाखा दिलाय, उंच उडाला, जजमेंट करतोय त्या ठिकाणी. हो चांगला जजमेंट आणि पुन्हा एकदा जेल टिपलाय. टोटल खर्डी संघाला लागलाय हा 3रा झटका. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय रवी, जर्सी क्रमांक 33. रवीला पाहतोय आपण. जेव्हा जेव्हा रवी होता ना
जेव्हा मागचा हंगामा मात्र रवीने गाजवला होता तेव्हा 6 चेंडूमध्ये 6ही षटकार मारायची धमक होती या फलंदाजामध्ये. असाच मात्र कारनामा करावा लागेल या खरड संघाच्या मात्र आयोजकांमध्ये. आणि आता सध्या विचार केला ना संघ मात्र अडचणीत सापडलाय. जर या संघाला काढायचा असेल ना तर नितांत मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि ती रवीवरती आशा दाखवली आपल्या संघाने, खर्डी संघाने. थोडासा संघ बॅकफुटला पाहतो आपण आणि थोडासा अडचणीत सापडलाय संघ. या संघाला मात्र सावरावा लागेल रवी याला. मोठे फटके मात्र काही करून मारावे लागेल. टोटल आपण पाहिली आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्या फक्त ना फक्त 7 धावा लागल्यात. हो हा चेंडू मात्र विचार केला, सन्मान दिला या चेंडूला. रवीला पाहतोय आपण स्ट्राईक इनला. डॉट चेंडू मात्र कमी खेळावा लागतील. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. पहिल्या षटकाचा विचार केला धावा खर्च केल्या फक्त 3 आणि त्यानंतर पाहतो आपण दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे आणि या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि धावा खर्च केला फक्त 4 धावा खर्च केल्या. म्हणजे अद्याप दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. फुल टॉस चेंडू होता, सन्मान दिला त्या ठिकाणी. एकच धाव मात्र वेगाने पूर्ण केली आहे. स्वतःना रवीने मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल आपण पाहिली आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 8 धावा. अजूनही विचार केला ना 12 चेंडू म्हणजे खूप डोंगर मोठा आहे. अजूनही 12 चेंडू मध्ये 47 धावांची गरज म्हणजे खूप मोठा डोंगर. म्हणजे आता तर मी तर म्हणेन रवीला पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. मोठे फटके मात्र मारावा लागतील. संघ खूप अडचणीत सापडलाय. तसं एकमेव करामध्ये पहिल्या षटकामध्ये लवकर 2 गडी मात्र गमावले. त्यानंतर फक्त धावा जमा केल्या फक्त 3 आणि त्यानंतर पाहतो अचूक गोलंदाजी. दुसरी गोलंदाजी मात्र अचूक राहिली होती. आणि गोलंदाजी मार्गवरती पाहतोय गोलंदाज विजय. या गोलंदाजाला विजयचा वापर केला जातो. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय रवी. पूर्णपणे रवीवरती मात्र जबाबदारी असेल. विजय तयार, राईट मोडतो विकेट. हो हा तडाखा दिला. पहिला चेंडू मात्र हुक केलाय आणि त्यानंतर पाहतोय पुन्हा एकदा प्रयत्न. वा दमदार प्रयत्न पाहिले. विचार केला ना खार्डी संघाला मी तर म्हणेन मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित आणि त्यानंतर मात्र विकेट सुद्धा पडला. म्हणजे विचार केला ना या अंबरनाथ संघाने काय निंबू आणला तर नाही ना हा प्रश्न पडला आम्हाला. म्हणजे काय करायचं अंबरनाथच्या बाजूने मात्र पूर्णपणे अंबरनाथच्या बाजूने. आज अंबरनाथचे नशीब सांगाल नाही तर काय. पण प्रयत्न मात्र अफाट केले आणि मेहनत सुद्धा अंबरनाथ संघाची मजबूत आहे. फलंदाजी मात्र दमदार राहिली अंबरनाथ संघाची. त्यानंतर पाहतोय क्षेत्ररक्षण मात्र दर्जाचंच राहिलंय आणि तिथं पाहतोय क्षेत्ररक्षण काय अजयच्या माध्यमातून. अजय छाग आहे बाई. आणि दिल खुशने मात्र दिलच खुश केला संघाचा. म्हणजे आज ना सर्व खेळाडू मात्र सेट होऊन आलात का काय. अंबरनाथ संघ विचार केला ना मी या परिसरात पहिला संघ बघतोय अंबरनाथ. हा फटका पुन्हा एकदा संघला मात्र थोडस मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित ठेवला जातोय. काय क्षेत्ररक्षण केला जातो दर्जेचा क्षेत्ररक्षण पाहिला आपण. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये अजय. विचार केला ना अद्याप एकही मोठा फटका आला नाहीये. तिसऱ्या षटक मात्र मार्गस्थ असताना काय गोलंदाजी केली आहे. 2 चेंडू मात्र शेवटच्या मुवमेंटला का अजयने अडवले. जवळ तिथं मात्र विचार केला 10 धावा मात्र अजयने वाचवल्यात मी तर म्हणेन. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहतोय अजय हा फलंदाज. हो शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन मिस केली. मिस्टाम फटका मारण्याचा प्रयत्न होता. गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गई है काशी में. जखम मांडीला इला शेंडीला असा हा प्रकार पाहतोय अजयच्या माध्यमातून. अनली शॉट मारण्याचा प्रयत्न होता. मोठे फटक्यांची आता नितांत गरज आहे. पुन्हा एकदा पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतील. पाहतोय व्हाईट चेंडू हा फेकलाय. खराब चेंडू. मनीषचा विचार केला ना सातत्याने मात्र तिसऱ्या चौथ्यावरती मात्र फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी करतो मनीष. तोच पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये. हा उडवला चेंडू. जेलची शक्यता. जजमेंट पाहतो. जजमेंट केलाय. ओहो जजमेंट थोडासा चुकतोय मात्र. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली मैदानामध्ये. एके जुरीने म्हणजे 1 आणि 2 धाब्याने काही फरक पडणार नाही अंबरनाथ संघाला. अंबरनाथ संघाचा विचार केला ना 55 धाब्याच्या पाटलान मात्र 55 धाब्याचं डोंगर उभं केलं आहे. त्यानंतर मात्र गोलंदाजी काय अचूक राहिली आहे. दमदार गोलंदाजी. त्यानंतर पाहतो तिसरा गोलंदाज विजय. या गोलंदाजाला
शॉर्ट बॉल पुन्हा एकदा विचार केला ना कार्डी संघाचा प्रॉपर मात्र चेंडू मात्र बॅट वरती येत नाही मी तर म्हणेन पूर्णपणे बॅकफुटला पाहतोय आपण वन साइड सामना होता मी तर म्हणेन वन साइड सामना पाहतोय पण या षटकाचा विचार केला ना चेंडू शिल्लक असतील तब्बल शेवटचा चेंडू म्हणजे 7 चेंडूमध्ये तब्बल अजूनही धाब्यांची गरज असेल अजूनही भरपूर धावांची गरज मात्र हा येतोय षटकार या षटकारच्या मदतीने टोटल आपण पाहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 18 धावा म्हणजे आता मी 6 चेंडू मात्र उर्वरित शिल्लक आहेत आणि टोटल धाब्यांची गरज असेल ते बी 55 धाब्यांची गरज असताना मात्र 18 धावा लागल्या गेल्या स्कोरवरती अजूनही मात्र विचार केला ना 37 धावांची गरज म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 जर षटकार मारले तरी कार्डी संघ जिंकू शकत नाहीये म्हणजे एखादा चमत्कार काहीतरी घडू शकल पण एखादा नो चेंडू टाकला आणि त्या नो चेंडूवरती मात्र षटकार आला त्यानंतर मात्र काही होऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण चला अंबरनाथ संघ विनंती असेल आपल्याला स्पीडअप करा त्यानंतर संघ पिंडीपाड आपला बोनोली बी माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच या बोनोली बी संघ आपण आला असेल तर आपण आपली रिपोर्टिंग करा सहा चेंडू आणि 37 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय खर्डी संघाला पुन्हा एकदा मोठा पटका मारण्याचा प्रयत्न झेल उडाली स्वतः विकेट किपर आलाय पाच शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू सोडला जातोय अजूनही मात्र 36 धावेची गरज असेल 5 चेंडूमध्ये 5 जरी षटकार मारले ना तरी सामना जिंकू शकत नाहीये 6 धावापासून मात्र लांब आहे थोडस अवघड ठरलाय मात्र सुरुवातीने मात्र विचार केला ना पहिल्या जे फलंदाज होते ते लवकर मात्र खर्डी संघाचे बाद झाले चांगला फटका पाहतोय सरळ रेषेने खेळून काढलाय त्यानंतर अजयची पाय चपलाही आणि अजयचा मात्र क्षेत्ररक्षणात दर्जाचा राहिलाय अजयचं कौतुक करावं लागेल त्यानंतर पाहतोय दिलखुश याने मात्र दिलखुश सारखी फलंदाजी केली पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय शेवटच्या मुवमेंटला हा चेंडू जाईल चौकार पडलेल्या पावसाला आणि भात करपून गेल्यानंतर ती जेव्हा त्या पावसाला शून्य किंमत असते ना तेव्हा या धावा येणं काही या धावाला मात्र शून्य किंमत असेल सामना हातातून निसटल्यानंतर या धावा येणं म्हणजे या धाव्यांचं मात्र शून्य किंमत असेल या धावांना पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय या धावा मारून ना काहीच फायदा नसेल मी तर म्हणेन चला नवीन चेंडू द्या आपण जुना चेंडू द्या लगेचच आपण चला जुना चेंडू असेल आयोजक कोण आहेत आपण जुना चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये जा आता मात्र चेंडू शिल्लक असेल तब्बल आपण पाहतोय फक्त 2 चेंडू शिल्लक असतील आता मात्र षटकार मारून मात्र काही फायदा नसेल मी तर म्हणेन हो क्रॉसेट बॅट खेळण्याचा प्रयत्न हा चेंडू मात्र डॉट आला शेवटचा चेंडू शिल्लक असेल चला निवेदन आपल्याला विनंती असेल आपण बोनोली बी संघाला आपण कॉल करा बोनोली बी संघ अजून आला नाहीये हा पुन्हा एकदा षटकार मारलाय पण या षटकाराला मात्र काही किंमत नाहीये खाली 0 या षटकारावरती मात्र धावा काहीच मिळणार नाहीये वन साइड सामना पहिला आपण एकतर्फी सामना चला दोन्ही संघाला विनंती असेल आपण हस्तांदोलन करून घ्या अंबरनाथ संघ दोन्ही संघाला विनंती आहे आपण हस्तांदोलन करून घ्या आणि दोन्ही संघाला विनंती असेल आपण हस्तांदोलन करून घेतला ना तर आपण आयोजकांशी संपर्क साधा खर्डी संघ आपला मात्र आपण हस्तांदोलन करून घ्या विनंती असेल आपल्याला की सर